पहिलाच पेपर होता आणि पहिल्याच पेपरच्या दिवशी माझा युवक मेळावा होता आणि त्या युवक मेळाव्याला अजितदादा त्या ठिकाणी आले होते. तुमची परीक्षेचा पहिला पेपर आणि त्या दिवशी मेळावा तुम्ही त्या दिवशी मेळावा होता. पेपरला दांडी मारली होती. पक्ष्यांची घरटी मी सगळ्या झाडांवर, त्याच्यानंतर तळजाई सारख्या ठिकाणी तिथं मी लावत गेलो आणि थोडंसं ऑब्झर्वेशन पण केलं. पहिली प्लॅस्टिकची लावली. मला त्या कार्यक्रमामुळं पुणे महानगरपालिकेचा पक्षीमित्र पुरस्कार मिळाला. मला महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण मित्र पुरस्कार मला त्यावेळेसचे मंत्री संजय देवतळे साहेब होते, तर त्यांच्या हस्ते मला तो पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा मिळाला होता. ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडले, तुम्ही अजितदादांकडे जायचा निर्णय का घेतला? कलाकारांना म्हाडातनं घरच मिळत नव्हती आणि दादांनी त्यांना एकदम त्यांच्या स्टाईलमध्ये सांगितलं की हे काम झालं पाहिजे आणि यांची जी मागणी ती अगदी योग्य मागणी तरी झाली पाहिजे. मला सांगायला आवडेल की त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत तो निर्णय झालेला होता. फक्त सेम डेला. जसे पक्षांना घरटी दिले तसे कलाकारांना पण दिले की दर पंचवार्षिकला जर खासदारांची आमदारांची पेन्शन वाढत असेल तर ह्या कलाकारांची पेन्शन गेले 15-20 वर्षात वाढलेली नाहीये. की मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाहीयेत, आम्हाला प्राईम टाईम मिळत नाहीयेत. मल्टिप्लेक्सवाले एखादी कुठली साऊथची फिल्म आली किंवा हिंदी फिल्म आली की आमचा सिनेमा काढून टाकतात. आपल्याला महाराष्ट्रातल्या सगळ्या नाट्यगृहांमध्ये, ते पण कमी किमतीमध्ये, आपल्या महाराष्ट्रातील लोकांना मराठी चित्रपट 100% पाहायला मिळाला. पहिला दादांकडे जाणारा आणि असणारा एकमेव फक्त बाबासाहेब पाटील होता, जो सांस्कृतिक सेलचा अध्यक्ष म्हणून दादांकडे गेला आणि दादांना तिथं सगळ्या कलाकारांसहित पाठिंबा दिला. वास्तव कट्ट बोलतो, वास्तववादी उत्तर. नमस्कार, मी किरण निंबोरे. लहानपणी शालेय जीवनामध्ये अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहणारा एक तरुण कालांतराने समाजकारणात जातो आणि नंतर राजकारणामध्ये प्रवेश करतो. पर्यावरणाची आवड होती, समाजकारणाची आवड होती आणि या आवडींमधून ज्यावेळेस हा युवक राजकारणामध्ये जातो आणि राजकारणामध्ये देखील तेवढ्याच तत्परतेने, तेवढ्याच मेहनतीने काम करतो आणि आज पर्यावरणाची जबाबदारी स्वीकारल्याच्या नंतर राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून ज्यांची निवड होती आणि याच विभागामध्ये 6 वर्ष काम करून, हिरिरीने काम करून, धडानीने काम करून अनेक कलावंतांना न्याय मिळवून देणारे बाबासाहेब पाटील आपल्यासोबत आहेत. सर, आपलं वास्तवकट्ट्यावरती स्वागत. सर, तसं पाहिलं तर महाराष्ट्रातील लाखो तरुण हे सरकारी अधिकारी बनण्यास स्वप्न पाहत होते. अर्थात तुम्ही तसंच पाहिलं, परंतु तुम्ही तो प्रवास निवडायच्या आधीच तुम्ही समाजकारणात काम केलं, पर्यावरणासाठी तुम्ही काम करत होते आणि तुम्ही राजकारणात आलात. खरं तर तुम्ही वृक्ष प्राधिकरणामध्ये काम करत असताना बऱ्याच गोष्टी त्यावेळेस तुमच्या जाणून घेत होतो. त्यावेळेस कळलं की तुम्ही पक्षांसाठी घरटे बांधण्यापासून बरीच कामं केलीत. ते आता मी सांगण्यापेक्षा तुमच्याकडूनच जाणून घेणं मला आवडेल. आणि तुम्ही आता फिल्म इंडस्ट्रीसाठी पण खूप मोठं काम करताय. तुम्ही अजितदादा गटामध्ये प्रदेशाध्यक्ष आहात, सांस्कृतिक आणि चित्रपट विभागामध्ये ही कामं तुम्ही करताय. म्हाडामध्ये 2% आरक्षण दिलंय घरांसाठी, कलाकारांसाठी. त्याच्यानंतर तुम्ही त्यांच्यासाठी कलाकारांसाठी पेन्शन 5,000वरती नेऊन सोडली. तुम्ही त्यांचं वय कमी करताय पेन्शनसाठी, 50 वर्षावरून 45 वर्षासाठी तुमची मागणी देखील आहे. अशी बरीच कामं तुम्ही केलेली आहेत. परंतु ह्या सगळ्या गोष्टींकडे यायची, ही सगळी कामं तुमच्याकडूनच जाणून घ्यायच्यात. तत्पूर्वी एक सर्वसामान्य कुटुंबातला तरुण स्वप्न पाहतो अधिकारी बनण्याचा, समाजकारणात येतो आणि पुन्हा राजकारणात येतो. हा प्रवास कसा होता? खरं तर प्रत्येक युवकाचं एक स्वप्न असतं. शाळेत कुणी लहानपणी शिक्षक म्हणा किंवा आपले पाहुणे रावळे विचारतात नॉर्मली की मोठ्यापणी तुला काय व्हायचं. त्यावेळेस मी आवर्जून सर्वांना सांगायचो की मला पोलीस व्हायचंय किंवा मला PI व्हायचंय, मला कमिशनर व्हायचंय. अशा पद्धतीची नेहमी त्यावेळेस उत्तरं असायची आणि खरंच मला आवड होती. मी शाळेमध्ये, कॉलेजमध्ये अनेक त्या संदर्भात, त्या रिलेटेड खूप गोष्टी केलेल्या होत्या. पण ते सगळं करत असताना हळूहळू कॉलेजमध्ये गेल्यानंतर काही सामाजिक उपक्रम माझे वैयक्तिक चालू झाले. त्याच्यामध्ये प्रामुख्याने माझं काम एन्व्हायरमेंटमध्ये, म्हणजे पर्यावरणात खूप चांगल्या पद्धतीचं होतं. संघटनेमध्ये म्हणजे मुलांचा ग्रुपच इतका मोठा होता, मित्रपरिवार इतका मोठा होता की त्याच्यामध्ये मग थोडासा कल हा राजकारणाकडे जायला लागला. मी कॉलेजला SP कॉलेजला होतो. SP कॉलेजमध्ये असताना एक चांगलं संघटन, एक चांगला ग्रुप माझा तयार झाला होता आणि मग
हळूहळू पहिले विद्यार्थी संघटनेमध्ये मी काम केलं. विद्यार्थी संघटनेमध्ये काम करत असताना 2008 मध्ये मी अजितदादांचा एक युवक मेळावा घेतला होता आणि साहजिकच त्यावेळेस माझी FYचे पेपर होते, वार्षिक परीक्षा चालू होती आणि पहिलाच पेपर होता आणि पहिल्याच पेपरच्या दिवशी माझा युवक मेळावा होता आणि त्या युवक मेळाव्याला अजितदादा त्या ठिकाणी आले होते. तुमची परीक्षेचा पहिला पेपर त्या दिवशी मेळावा तुम्ही त्या घेतला? दिवशी मेळावा आणि होता. पेपरला दांडी मारली होती, बरं. कारण का माझ्या दृष्टिकोनातनं नेते आदरणीय दादा येत होते, त्याच्यामुळं तो खूप मेळावा एकदम जोरात झालेला होता. पण दुसऱ्या बाजूला थोडी ही भीती होती की अरे परीक्षा आहे, की त्या मेळाव्याला मुलं किंवा विद्यार्थी मी जे बोलवले होते, सांगितले होते, साहजिकच आहे ते थोडंसं टेन्शन होतं. पण माझा मित्रपरिवाराने मला त्यावेळेस खूप साथ दिली आणि परीक्षा सुटल्यावर पेपर झाल्या त्या सगळ्या मेळाव्याला माझे सगळे मित्रपरिवार आला होता आणि मेळावा खूप सुंदर झाला होता. त्याच्यानंतर मग मी युवक संघटनेमध्ये काम करायला लागलो. युवक संघटनेमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे मी कामं केली, खूप सामाजिक उपक्रम केले. एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड परत मी युवक संघटनेमध्ये असताना देखील कामं केली आणि हे सगळं हळूहळू करत असताना युवक संघटनेचा एक कार्यकाळ संपला होता माझा आणि त्याच्यानंतर मग पर्यावरण सेलची जबाबदारी मला पक्षाने दिली होती आणि पुण्याचा पर्यावरण सेलचा मी पुणे शहराचा अध्यक्ष झालो. मग ते करत असताना त्यात सुद्धा मी वृक्षारोपणाचे इतके उपक्रम घेतले आणि तो प्रत्येक उपक्रम घेत असताना त्याच्यामध्ये मी अर्थात सेलिब्रिटी बोलवायचो, कारण काय सेलिब्रिटी बोलवल्यानंतर किंवा एखादा हिरो किंवा हिरोईन असेल तर त्या कार्यक्रमाला एक वेगळं वजन येतं. मीडियाला सुद्धा ते खूप कव्हर करायला किंवा बातम्या द्यायला ते एक सपोर्ट मिळायचा आम्हाला. पर्यावरण सेल म्हणजे तुम्ही राष्ट्रवादीचा पर्यावरण सेल होता आणि त्याचा मी पुणे शहराचा अध्यक्ष झालो. सगळी कामं पुण्यात चालायची? सगळी कामं पुण्यात होते. तळजाई टेकडी असेल किंवा पुणे शहरामध्ये अनेक उद्यान आहेत, तिथं मी पक्ष्यांची घरटी, म्हणजे मुळात ती संकल्पनाच माझी होती की पक्ष्यांची घरटी मी सगळ्या झाडांवर, त्याच्यानंतर तळजाईसारख्या ठिकाणी तिथं मी लावत गेलो आणि थोडंसं ऑब्झर्वेशन पण केलं. पहिली प्लॅस्टिकची लावली, मग प्लॅस्टिकची घरटी लावत असताना मला पु ल देशपांडेच्या तिथल्या गेटवरच्या शिपाईचा फोन आला किंवा बाबासाहेब तुमच्या घरट्यांमध्ये तर हे पक्षी राहतात, ते मला दिसतात आहे. तर मी आवर्जून गेलो तर मला पोपट दिसले, काही प्रमाणात छोटे छोटे सोळंकी म्हणून एक पक्षी येतो, हे असे पक्षी मी त्या घरट्यांमध्ये पाहिले. मी मग नंतर थोडंसं ऑब्झर्वेशन करायला लागलो आणि मग काही महिन्यानंतर मला थोडंसं त्याच्यामध्ये कळलं की अरे आता पक्षी त्याच्यात राहत नाही, मग का राहत नाही आहेत, तर त्याचा एक थोडासा अभ्यास केला. मग त्याच्यानंतर काय करायचं, तर मग आम्ही पाईनवूडची लाकडाची घरं मी करायला लागलो आणि मग ती सगळी घरटी काढून ही सगळी लाकडाची. काय कारण काय होतं ते न राहण्याचं? उन्हाळा होता आणि उन्हाळ्यात ती हीट खूप होती आणि त्याच्यामुळे तो प्लॅस्टिकचा डब्बा जो होता तो एकदम गरम व्हायचा. अच्छा. आणि त्याच्यामुळं पक्ष्यांनी ते घर सोडलेलं होतं, तिथं ते राहत नव्हते. ते थोडंसं आम्ही तो अभ्यास केला होता आणि म्हणून मग पाईनवूडचं घर आम्ही हे केलं आणि त्याच्यामध्ये मग उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, ते एकदम व्यवस्थित त्यांचं संरक्षण व्हायचं. आणि मग ते सगळं करत असताना ते खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही त्याचे कार्यक्रम घेतले. मला त्या कार्यक्रमामुळं पुणे महानगरपालिकेचा पक्षीमित्र पुरस्कार मिळाला. मला महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण मित्र पुरस्कार मला त्यावेळेसचे मंत्री संजय देवतळे साहेब होते, तर त्यांच्या हस्ते मला तो पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा मिळाला होता. आणि असे अनेक उपक्रम करत असताना मग थोडासा माझा कल सांस्कृतिक आणि चित्रपट क्षेत्राकडे गेला. मग तो जात असताना सुद्धा तिथं मला आदरणीय अजितदादांनी, सुप्रियाताईंनी ती जबाबदारी दिली होती. मग ती जबाबदारी सगळी सांभाळत पहिलीच नवीन जबाबदारी होती. मी काही कुठला निर्माता नव्हतो, कुठला दिग्दर्शक नव्हतो, ना अभिनेता, काहीच कुठलंही बॅकग्राऊंड नव्हतं. पण माझं काम बघून, माझी तळमळ बघून मला दादांनी ती आणि सुप्रियाताईंनी ती त्यावेळेस संधी दिली होती. तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही पक्षांसाठी घरटे बांधले, तशीच घरटे तुम्ही कलावंतांसाठी देखील बांधण्यासाठी प्रयत्न केला असंच म्हणता येईल, कारण तुम्ही म्हाडामध्ये 2% रिझर्वेशन कलावंतांसाठी मिळवून दिलंय. हे झालं, तुम्ही पर्यावरणासाठी काम केलं, तुमचा प्रवास झाला. परंतु ज्यावेळेस तुमच्याकडे ही मोठी जबाबदारी आली,
कुठले चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाची काय आव्हानं होती आणि कशा पद्धतीने तुम्ही काम करत होता? आव्हानं तर खरंच खूप मोठी होती, कारण का एकदमच नवीन. कारण मी म्हटलं तसं की मी काही ह्या क्षेत्रामध्ये एकदम नवीन होतो. मी दिग्दर्शक नाही, निर्माता नाही, किंवा कुठला अभिनेता नाही, लेखक नाही, डान्सर नाही, काहीच नव्हतो. पण त्याच्यामध्ये एक आवड होती, आणि साहजिकच आहे, आवड असेल ज्या क्षेत्रामध्ये तिथं काम करायला फार जास्त मजा येते. तर मी ती जबाबदारी दिल्यानंतर मुळात मी लोककलावंतांमध्ये थोडंसं वावरायला लागलो. लावणी कलावंत असेल, तमाशा कलावंत असतील, आणि असे अनेक घटक होते की ज्याच्यामध्ये मी रोज उठबस करायला लागलो. त्यांचे प्रॉब्लेम सगळे समजून घेतले मी, आणि हळूहळू हे सगळं करत असताना मी थोडंसं नोट डाऊन करून घ्यायचो. आणि मग त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मला हे जाणवलं की कलाकारांना म्हाडातनं घरच मिळत नव्हती. आणि त्यावेळेस मग आम्ही बरेच काही पदाधिकारी होते, कलाकार होते माझ्याबरोबर. त्यावेळेस आम्ही आदरणीय अजितदादांना भेटलो. दादांसमोर हा विषय मांडला की दादा, म्हाडामधून सर्वच क्षेत्रातील सगळ्याच कॅटेगरीमध्ये आहेत, पण कलाकार ही कुठं, त्या फॉर्म ज्यावेळेस सुटतो म्हाडाचा, तर कलाकार ही कुठंच कॉलम दिसत नाही. तर कलाकारांना किमान 5% तरी आरक्षित तो कोठा मिळावा, जेणेकरून कलाकारांना सेपरेट तो फॉर्म भरता येईल आणि कलाकारांना एक स्वतःचं हक्काचं घर त्या ठिकाणी मिळेल. दादांनी ते सगळं ऐकून घेतल्यानंतर, दादांनी त्यावेळेसचे गृहमंत्री जितेंद्र आव्हाड साहेब होते. दादांनी त्यांना फोन पण केला. त्यानंतर ते आले. दादांनी त्यांना एकदम त्यांच्या स्टाईलमध्ये सांगितलं की हे काम झालं पाहिजे, आणि यांची जी मागणी ते अगदी योग्य मागणी तरी झाली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मला सांगायला आवडेल की त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत तो निर्णय झालेला होता. फक्त सेम डेला, फक्त 5% न करता तो 2% केला होता. कारण का बरेच त्याच्यामध्ये इतर पण काही घटक होते. मग 2% केला. पण आता इथून पुढं कुठली म्हाडाची तुम्ही जाहिरात बघा, त्याच्यामध्ये सेपरेट कॉलम हा कलाकारांसाठी असतो, आणि त्याच्यामध्ये सर्व कलाकार आले, लोककलावंत आले, सगळे अभिनेते आले, अभिनेत्री आले, तुमचे तंत्रज्ञ आले, तुमच्या अगदी ग्राफिक डिझाईन करणारा सुद्धा कलाकार आला. त्याच्यामुळे आता इथून पुढं म्हाडाची फॉर्म भरताना सर्व समावेशक कलाकार तो फॉर्म भरू शकतात. म्हणून म्हणलं ना मी, तुम्ही जसे पक्षांना घरटी दिले तसे कलाकारांना पण दिले. यानंतर अजून कुठली जबाबदारी होती तुमच्याकडे आणि कुठली कुठली कामं तुम्ही? याच्यानंतर मी साधारण लोककलावंतांची जी पेन्शन आहे, ती पेन्शन सुद्धा खूप कमी होती. आणि त्याच्यात वर्गवारी होती, म्हणजे अ, ब, क. आता कलाकारांना त्या ठिकाणी या कॅटेगरीमध्ये मुळात ठेवणंच चुकीचं होतं. आणि बऱ्याच कलाकारांची मागणी होती की आम्हाला प्रत्येक अशा कॅटेगरीमध्ये ठेवल्यामुळं ती पेन्शन सुद्धा तशीच होती. म्हणजे अ वर्गाला 3250 होती, ब वर्गाला 1750 होती, आणि क वर्गाला तर 1100 रुपये होते. आणि ह्या एवढ्याशा किमतीमध्ये कुठल्या कलाकारांचं नीट भागत नव्हतं. साधे त्यांच्या डायबिटीसची औषधं सुद्धा त्यांची 5-5, 6-6, 7-7 हजार रुपयाची ती औषधं व्हायची. आणि मग सगळ्यांची मागणी होती की पेन्शन वाढली पाहिजे. मग मी तो प्रॉब्लेम घेऊन परत एकदा दादांकडे गेलो. दादांना मी सांगितलं की दादा, सॉरी, पण आमचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की दर पंचवार्षिकला जर खासदारांची आमदारांची पेन्शन वाढत असेल, तर ह्या कलाकारांची पेन्शन गेले 15-20 वर्षात वाढलेली नाही आहे, तर ही पेन्शन मध्ये वाढ झाली पाहिजे. तर मग दादांनी त्यावेळेस विचारलं किती केली पाहिजे. आम्ही म्हणलं 15,000 तरी ती करावी. दादा म्हणले एवढी एकदम पटकन करणं शक्य होणार नाहीये, आपल्याला थोडासा महाराष्ट्रावरचा जो आर्थिक बोज आहे, किंवा जी आता आर्थिक परिस्थिती महाराष्ट्राची आहे ती पण पाहिली पाहिजे. म्हणून दादांनी ती साधारण 10,000 पर्यंत करायचं ठरवलं होतं. पण पुन्हा मधल्या काळात लोकसभेच्या इलेक्शन्स लागल्या, त्याच्यामध्ये ते थोडंसं मागं पडत गेलं. पण नंतर आत्ता लोकसभेची इलेक्शन झाल्यानंतर ते 10च्या ऐवजी सर्व कलाकारांना ती पेन्शन 5,000 मिळते. आणि त्याच्यामध्ये जी वर्गवारी होती अ, ब, क, ती आम्ही कॅन्सल करून टाकली. आता सर्व कलाकारांना समान 5,000 वर्गाला जे 1100 रुपये मिळतात त्यांनाही 5,000 रुपये मिळतात. पण ती वर्गवारीच आम्ही कॅन्सल करून, म्हणजे आता वर्गवारी राहिलेली अजिबात नाही, सगळ्यांना सरसकट ती 5,000 मिळणार. आणि त्याच्यामध्ये आम्ही अजून एक अट होती की 50 वर्षाच्या पुढे कलाकार ज्यांचं वय असेल तो पेन्शनचा फॉर्म भरू शकतो.
मी पुन्हा एकदा सांस्कृतिक धोरण करत असताना आम्ही सांगितलं होतं की ती 45 करा, म्हणजे 50 वर्ष आहे ती 45 करा. ते एक आपण आता सांस्कृतिक धोरणामध्ये घेतलेले आहे. नाही, ही सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे माहिती का, कलाकार किंवा सांस्कृतिक विभाग, चित्रपट याचं काहीही नॉलेज नसताना किंवा त्याच्याशी काही लागेबंधे नसताना तुम्ही त्यांच्यासाठी एवढं काम करता, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तुम्ही निर्मात्यांसाठी पण कुठला तरी क वर्ग जो रद्द केला होता. हो, त्याच्यामध्ये सुद्धा एक असं झालं होतं की पहिले हे अ ब क दर्जा होता चित्रपट अनुदानांना, आणि मधल्या काळात तो क दर्जा बंद करण्यात आला होता. आणि एकतर आपल्या मराठी चित्रपटची अवस्था खूपच वाईट आहे, आणि कुठेतरी अनुदान मिळते म्हणून काही निर्माते तो प्रयत्न करत होते, ती फिल्म करत होते. तर याच्यामध्ये आत्ता नव्याने काही एक कमिटी झाली होती. त्या कमिटीने जवळपास 182 चित्रपट अपात्र केले होते, आणि ते केल्यानंतर महाराष्ट्रात तो इतका मोठा गोंधळ झाला होता. आणि मग त्या सगळ्या निर्मात्यांना मी एकत्रित केलं, त्यांचे प्रॉब्लेम सगळे मी ऐकून घेतले, आणि ते केल्यानंतर आम्ही परत एकदा सांस्कृतिक मंत्री असतील किंवा दादा असतील यांच्याकडे गेलो. तिथं गेल्यानंतर आम्ही त्यावेळेसचे सचिव सांस्कृतिक खात्याचे विकास खारगे साहेब होते, त्यांच्यापुढं ही मागणी केली की अ ब जो दर्जा आहे त्याचबरोबर क देखील चालू करा. कारण का अ आणि ब ह्या दर्जामध्ये जे बसलेत आणि पुढच्या काही मार्कांमध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये एक मार्क असतात 35 ते 50, 50 ते 70, 70 ते 90 अशी त्याच्यामध्ये एक वर्गवारी असती. तर त्याच्यामध्ये जे चित्रपट बसले नाहीयेत, आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर तफावत असेल की 182 चित्रपट तुम्ही अपात्र करताय, म्हणजे जवळपास मराठी चित्रपटांना तुम्ही म्हणजे ती नष्ट केल्यासारखंच आहे जवळपास. म्हणजे आपल्या चित्रपटांना एकतर अगोदरच वाईट दिवस आहेत, आणि असे जर ह्या निर्मात्यांचे सिनेमे अपात्र झाले तर पुढं कुठला निर्माता येणारच नाही, नवीन चित्रपट करणारच नाहीत. कारण का किती नाही म्हणलं तरी अगदी कमीत कमी किंमत म्हणलं तरी एका निर्माता 50 लाख रुपये खर्च करत असतो आपल्या स्वतःचे. त्याला तेवढे जरी नाही आले, पण त्याचे निम्मे जरी भेटले किंवा 40 लाखाची मदत झाली, 30 लाखाची मदत झाली, तरी ती त्याच्यासाठी खूप आहे. पण त्याच्यामध्ये हा एवढा सगळा प्रकार झाल्यानंतर आम्ही सांगितलं की क दर्जा चालू करा. आणि मला सांगायला आवडेल की 100% त्याच महिन्यामध्ये तो क दर्जा लागू झाला, आणि त्याच्यामध्ये कमीत कमी 27 का 28 चित्रपटांना तो क दर्जाचा लाभ मिळाला, आणि सगळ्यांना 10 लाख रुपये मिळाले. तो आम्ही 20 लाख करा म्हटलं होतं, पण पुन्हा एकदा थोडीशी आपल्या महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती बघून तो 10 लाख केला, पण तो 10 लाख मिळाला, 100% मिळाला. नाही, तुम्ही सांगताय ते अगदी बरोबर आहे. दादा सत्तेत आहेत, दादा काम करतात, नो डाऊट. दादा कामासाठीच महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत, अख्खा महाराष्ट्र कामासाठी दादांना ओळखतो. परंतु सुप्रियाताईचे तुमचे संबंध पण पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहेत. सुप्रियाताई तुमच्या घरी पण येऊन गेलेल्या आहेत. जर सोशल मीडियावर तर जर पाहिलं तर दादांपेक्षा जास्त तुम्ही ताईंसोबत असता. मग ज्या वेळेस तुम्ही दादांकडे जायचा निर्णय घेतला त्यावेळेस ताईंकडून फोन नाही आला? जसं दादांकडून तुम्हाला फोन आला तसं ताईंकडून फोन नाही आला? नाही, त्यावेळेस फोन आला नव्हता, पण त्याच्यानंतर 1-2 वेळा ताईंचा फोन आला होता. पण मी ऑलरेडी ज्या दिवशी चाललो होतो त्याच वेळेस मी ताईंना गाडीत बसून मेसेज केला होता की ताई असं असं आहे, आणि मी त्या ठिकाणी दादांबरोबर किंवा दादांच्या गटामध्ये आम्ही सगळे चाललेलो आहोत. आणि मी तोच SMS सेम जयंत पाटील साहेबांना सुद्धा केलेला होता की म्हणजे पुन्हा परत मागणं काही गोष्टी व्हायला नको. आणि ताईंचं माझं खरंच इतकं चांगले म्हणजे बॉन्डिंग होतं सगळं खूप. आणि ते करत असताना, तो निर्णय घेत असताना साहजिकच आहे थोड्याशा वेदना होत्या, थोडीशी भीती पण होती. आणि घरचेही मला खूप वेळ म्हणत होते की विचार कर. आधीमध्ये तिथं पोचल्यानंतर सुद्धा माझ्या भावाचा मला फोन, आईचा फोन, बायकोचा फोन की बघा बरं का तुम्ही योग्य निर्णय घेताय का, परत एकदा विचार करा. कारण का साहेब होते सगळ्यात मुळात. साहेबांची ती परिस्थिती बघता, किंवा आज इतक्या मोठ्या व्यक्तीला म्हणजे साहेबांचा आज साहजिकच आहे, साहेबांना आम्ही आमचे आजही दैवत मानतो. म्हणजे गट जरी वेगळा असेल, दादांकडे जरी आलो असेल तरी आजही
आमचे दैवत 100% हे आदरणीय साहेबच आहेत आणि आम्ही त्यांच्याकडे त्याच पद्धतीने पाहतो आणि हा निर्णय घेताना 100% थोडंसं हे झालेलंच होतं. पण काही मी म्हणलं तसं मगाशी की दादांनी जो फोकस ठेवलेला होता, आमचाही फोकस किंवा माझा वैयक्तिक फोकस तोच होता की विकासाच्या दृष्टिकोनातनं किंवा कलाकारांच्या कामाच्या दृष्टिकोनातनं आपल्याला दादांबरोबर जाणं, दादांबरोबर राहणं हे खूप गरजेचं आहे. भावनिकतेपेक्षा आणि प्रॅक्टिकल त्याच्यामुळे विचार केला. प्रॅक्टिकली विचार केला आणि साहजिकच आहे, त्याशिवाय कामं होणार तरी कशी. आणि आज माझ्याकडे बघून आज जी मला जबाबदारी दिली आहे, ती जबाबदारी मी घेतल्यानंतर आज माझ्याकडे बघून जे इतर कलाकार आलेले आहेत, तर आज जर मी त्यांना काही देऊ शकलो नाही, त्यांची कामं करू शकलो नाही, तर साहजिकच आहे त्यांच्यामध्ये सुद्धा एक खूप नाराजीचा सूर आला असता. आणि तसं वैयक्तिक इकडं राहण्यामध्ये सुद्धा थोडासा अडचण अशी होती की आपली कामं जास्तीत जास्त पुणे किंवा महाराष्ट्रात ही पडणार होती. ताई दिल्लीचं पाहत होते, पवारसाहेब तेही दिल्लीमध्ये. मग आपली अशी वैयक्तिक कुठली कामं होती की जी दिल्लीमध्ये सतत असणार आहे. आणि साहेबांना आपण सांगून सांगून किती सांगणार, एकदा सांगू शकतो, दोनदा सांगू शकतो, तीनदा सांगू शकतो, त्याला पण मर्यादा होत्या. ताईंना सुद्धा सेम तेच होतं की आपण एकदा सांगू, दोनदा सांगू, पण पुढं ते सगळं करत असताना त्या कुठल्या कामांना मर्यादा होत्या आणि त्याच्यामुळं मग आम्ही हा निर्णय घेतला. नक्कीच. पण तुम्ही ज्यावेळेस सांगितलं की ताईंना तुम्ही मेसेज केला होता मुंबईला जाताना गाडीत, त्यावेळेस त्यांच्या काय भावना होत्या? नाही, काय त्यांचा reply होता? तसा रिप्लाय आला नाही मला. पण ही लोकसभेच्या ज्या निवडणुका आत्ता झाल्या, तर त्या निवडणुकांमध्ये ताईंचे खूप सारे फोन आले. ताईंचं आमचं बोलणं झालं होतं आणि त्या काळात त्या पद्धतीचं मग थोडंसं त्यांचं माझं बोलणं झालं होतं, एवढंच. मग त्याच्या पलीकडं विशेष असं काही नाही. अच्छा. पण आजही ताई कुठेही भेटल्या तरी तेवढ्याच पद्धतीने व्यवस्थित बोलतात, आवर्जून चौकशी करतात. म्हणजे लात मारेन तिथं पाणी काढेन जसं म्हणतात, तसं तुम्ही जेव्हा जो निर्णय किंवा जो जे विषय हातात problem- घेताय, जो प्रॉब्लेम हातात घेताय, त्याचं सोल्युशन तुम्ही करताय. सोल्युशन बरे कमी जास्त होत असेल तो भाग वेगळा आहे, 100%. परंतु होते. बरं, मग आता याच विषयांसाठी लढा पुढे चालू राहणार की नाही? कारण मागणी 20 लाख होती, 10 लाख केली. त्याच्यानंतर पेन्शन होती, ती तुम्ही 10,000 म्हटले होते, 5,000 केली. याच्यासाठी पुढे लढा? नाही, याच्यासाठी पुढं लढा तर राहणारच आहे, कारण का तो फॉलोअप सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. आता सध्या मी पुन्हा तेच म्हणेल की महाराष्ट्राची आपली सध्याची आर्थिक परिस्थिती पाहून ती पेन्शन थोडीशी लवकरात लवकर कशी वाढेल, कारण का याच्यामध्ये अजून एक मागणी आम्ही आत्ता सेंट्रलला, केंद्रातल्या आपण सांस्कृतिक मंत्र्यांना केलेली आहे की केंद्रातनं सुद्धा 1,000 रुपये पेन्शन भेटते. हे खूप कमी लोकांना माहिती आहे. ओके. सगळ्यांना असं वाटतं की केंद्रातनं 5,000 मिळते, राज्यातनं 5,000 मिळते, टोटल 10,000 रुपये मिळते. पण ते तसं गणित नाही आहे. केंद्र आपल्या इथनं खरं 4,000 रुपये ती मिळते केंद्रात. सॉरी, आत्ता 5,000 झाली आहे. केंद्रातनं 1,000 मिळते, म्हणजे टोटल 6,000 रुपये आत्ता मिळतात ते. तर आम्ही आता केंद्रातल्या सांस्कृतिक मंत्र्यांना विनंती केली आहे की ते 1,000 चे तुम्ही 5,000 करा आणि त्याच्यामध्ये इथनं जे फॉर्म पाठवले जातात, आपण ऑनलाईन केंद्रातनं पेन्शन मिळावी म्हणून जे फॉर्म भरले जातात, त्याच्यामध्ये काही स्क्रुटनी करून ते फॉर्म 300 पाठवले जातात. तर 300च्या मध्ये ते फक्त 10%च घेतात. तर ते 10%च्या ऐवजी आम्ही सांगणार आहे की त्यातले 50% तरी तुम्ही करा, कारण का तो आकडा हाच आहे. मी संबंधित अधिकाऱ्यांशी पण बोललो होतो मध्यंतरी. तो 10%च फक्त ते फॉर्म घेतात. अच्छा. तर आता आम्ही दादांच्या माध्यमातूनच आणि सांस्कृतिक मंत्र्यांच्याच माध्यमातून विनंती करतोय की तो 10%चा जो कोठा आहे तो 50% करा, जेणेकरून ती पेन्शन पण जास्ती लोकांना मिळेल आणि त्या पेन्शनमध्ये वाढ सुद्धा करावी. जशी महाराष्ट्रात झाली तशी केंद्रातनं सुद्धा व्हावी. आणि किती कलाकार आहेत असे पेन्शनचे, एकदम बोटावर मोजण्या एवढे. त्याच्यामुळं केंद्राला किंवा महाराष्ट्राला लोड येणार नाही, हे मात्र 100%. त्यासाठी तुमचा लढा राहणार आहे. 100%. तुम्ही मध्यंतरी चित्रपट महोत्सव आयोजित केले होते. परत ते थिएटर जे आहेत किंवा सांस्कृतिक जे भवन आहेत, तिथे मूवी दाखवा, मराठी मूवी दाखवा किंवा मराठी चित्रपट दाखवा अशी तुम्ही मागणी करत होते.
त्याच्यामध्ये एक दरवेळेस कुठला तरी एक मराठी चित्रपट येतो. प्रत्येक मराठी चित्रपट निर्मात्याची किंवा अभिनेत्याची, दिग्दर्शकाची ओरड असते की कुठलाही चित्रपट आला की आम्हाला थिएटर मिळत नाहीत, प्राईम टाईम मिळत नाहीत, किंवा लवकरात चित्रपट आमचा काढला जातो, कारण का साऊथच्या फिल्म्स असतात, काही बॉलिवूडच्या फिल्म्स असतात, त्याच्यामुळे आमच्या चित्रपटांना व्यवस्थित तिथं थिएटर मिळत नाहीत किंवा प्राईम टाईम मिळत नाही. ह्या सगळ्या गोष्टी सतत कानावर त्या पडायच्या. म्हणून मग आम्ही, आमचा जो काही ग्रुप आहे, आम्ही एकदा बसलो आणि त्याच्यावर एक काय व्यवस्थित सोल्युशन निघेल ते आम्ही चर्चा करत असताना ते एकदम लक्षात आलं की नाही, नाट्यगृहात आपण हे करू शकतो का. आणि मग अशा कल्पनेतनं ती संकल्पना ह्या चर्चेतनं पुढं आली की नाट्यगृहात आपण एक शो करून बघायला काय हरकत आहे. म्हणून मग आम्ही नुकताच आत्ता सुबोध भावे यांचा सिनेमा आलता # देवलग्न. त्याचे निर्माते माझे खूप चांगले मित्र आहेत. तर त्यांना हे विचारल्या त्यांनीसुद्धा पटकन होकार दिला आणि पुण्यामध्ये यशवंतराव चव्हाण नाट्यगृह जे आहे कोथरूड येथे, तर तिथं आम्ही तो पहिला शो घेतला आणि त्याची जाहिरात पण आम्ही सोडली होती. मला प्रिंट मीडियाने, इलेक्ट्रॉनिक मीडियाने त्याला सुद्धा इतकं चांगलं कव्हरेज दिलं होतं आणि तेव्हा सगळीकडं ते चांगल्या बातम्या गेल्यामुळं एक वेगळा काहीतरी प्रयोग की नाट्यगृहात चित्रपट कसा दिसल, काय क्लिअरिटी असेल, किंवा पडदा बसवणारे का अजून कशावर दाखवणारे, साऊंड सिस्टीम कसे असेल का आहे त्याच नाट्यगृहातल्या साऊंडवर लागणारे का, असे बरेच प्रश्न मला खूप साऱ्या मीडियातनं, मित्रांमधनं, अधिकारी सुद्धा मला विचारत होते की अरे कसं करणार आहे तू नाट्यगृहात चित्रपट. पण आमची टीमच इतकी चांगली होती की आम्ही ते इतक्या बारीक गोष्टी आम्ही त्या सगळ्या ऑब्झर्व केलेल्या होत्या आणि पहिला चित्रपट त्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये झाला. तो इतका हाऊसफुल झाला, इतका. आणि मला अजून एक सांगायला आवडेल की मल्टिप्लेक्समध्ये जी क्वालिटी आहे त्या क्वालिटीपेक्षा डबल क्वालिटी त्या नाट्यगृहांमध्ये आम्ही प्रेक्षकांना दिली. प्रेक्षकांना ते आवडलं. तो प्रयोग इतका हाऊसफुल होता की बाहेर अक्षरशः म्हणजे जागा नव्हती आतमध्ये आणि बाहेर लोक थांबलेली होती की अरे आम्हाला तिकीट द्या किंवा तिकीट आहे का. आणि तो झाला आणि त्याच्यानंतर दुसरा बालगंधर्वला घेतला. बालगंधर्वला आम्ही 2 दिवस तो महोत्सव घेतला. तिथं तर आम्ही त्या 2 दिवसात 10 प्रयोग दाखवले. 5 सिनेमांचे 10 प्रयोग झाले आणि प्रत्येक शोला गर्दी होती. प्रत्येक शो आमचा हाऊसफुल होता आणि ते सगळं पाहिल्यानंतर आमच्याही मनाला किंवा आमच्या डोळ्याला इतका आनंद झाला ते सगळं बघितल्यानंतर. अरे म्हणलं यार क्या बात आहे. पण तिथं आम्हाला एक गोष्ट आवर्जून ऑब्झर्व आम्ही केली की लोकांना मल्टिप्लेक्समधलं तो तामझाम नकोय, लोकांना मल्टिप्लेक्समधलं ती AC नकोय, आरामदायक झोपलेली खुर्ची नकोय, तिथलं पॉपकॉर्न नकोय, सामोसा नकोय, काही नकोय. लोकांना फक्त मराठी सिनेमा पाहायचा आहे फक्त. त्याच्यामुळं आणि तो पण कमी किमतीमध्ये. आम्ही त्या नाट्यगृहांमधलं तिकीट ठेवलं होतं 50 रुपये. बरं. आणि त्या 50 रुपयामध्ये लोक म्हणजे दिवसभरातले 500 होते. काही लोक तर 5 चित्रपटांचं तिकीट काढून बसलेली होती. काही जण 2, काही जण 3 आणि त्याचा इतका आनंद घेत होते. कारण का मल्टिप्लेक्समध्ये एका व्यक्तीचं तिकीट 500 रुपये. इथं 500 रुपयात लोक 10 जण येत होते. त्याच्यामुळं पुण्यातल्या लोकांनी ते इतकं उचललं आणि त्याचा एक चांगला अहवाल आम्ही तयार केला. तो आम्ही महाराष्ट्र शासनाला पाठवला, पुणे महानगरपालिकेला दिला आणि त्याच्यानंतर ते सगळं पाहिल्यानंतर मला पिंपरी चिंचवडच्या आयुक्तांचा फोन आला की तुम्ही ज्या प्रकारे पुणे येथे बालगंधर्वमध्ये जसा नाट्यगृहामध्ये सिनेमा दाखवलाय तर त्याच सेम पद्धती तुम्ही आमच्या पिंपरी चिंचवडमध्ये देखील करा. ही आम्हाला खरं आमच्या कामाची पावती होती. कारण का एक आठवडाच मध्ये गेला होता आणि तिकडच्या आयुक्तांच्या समोरहून फोन येतोय, ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आणि तिथं सुद्धा आम्ही 2 दिवस महोत्सव घेतला आणि तिथं सुद्धा हीच परिस्थिती. आज पिंपरी चिंचवड नाही म्हटलं तरी औद्योगिक शहर आहे, मोठी इंडस्ट्री पिंपरी चिंचवडमध्ये आहे आणि कामगार वर्ग तिथं मोठ्या प्रमाणात आहे. एवढं असून सुद्धा आज आमचा तिथं
सकाळचा मॉर्निंग शो 8:30 वाजता होता आणि तो कमीत कमी 70 ते 80% हाऊसफुल होता. बरं. आमचा तो पहिला 8:30 चा चित्रपट show. सकाळी 8:30 वाजताचा. बरं. आणि अधिकारी सुद्धा एकदम तिथं हे झाले होते की म्हणजे क्या बात आहे की लोकांना एवढं आवड आहे. लोकांना आवड आहे. आणि तिथं सुद्धा हेच सेम झालं होतं की एक माणूस 4-4, 2-2, 3-3 चित्रपट येऊन पाहत होता. त्याचा पूर्ण तो आस्वाद घेत होता. पूर्ण ते म्हणजे सिनेमा आम्हाला मल्टिप्लेक्समध्ये जाऊन पाहता नाही आले. मग तिकिटांमुळेच मेजर विषय हाच होता की मल्टिप्लेक्समधलं एकदम महाग असलेलं तिकीट आणि खरंच लोकांना परवडत नाहीये. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा वैयक्तिक खूप मागणी आजही करतोय, इथून पुढेही करतोय की आपल्या मराठी चित्रपटसृष्टीवर असेल किंवा महाराष्ट्रातल्या पूर्ण फिल्म इंडस्ट्री, मग ती कुठली असो, बॉलिवूड असो, आपली मराठी असो, भोजपुरी असो, साऊथ असो, इथे जे महाराष्ट्रात इथं कंट्रोल आपल्या शासनाचा पाहिजे. आपल्या शासनाचा कंट्रोल हा मराठी चित्रपटसृष्टीवर पण नाहीये. मराठी जेवढे चॅनल आहेत त्याच्यावर नाहीयेत. हिंदी चॅनल आहेत त्याच्यावर कंट्रोल नाहीयेत. बॉलिवूड सुद्धा कंट्रोल नाही. हा कंट्रोल खरं महाराष्ट्र शासनाचा पाहिजे. नाहीतर काय होतंय, इतके प्रॉब्लेम आहेत की ते प्रॉब्लेम आपण पुढच्या 50 वर्षात म्हणलं तरी सोडू शकत नाही. त्याच्यासाठी खरंच महाराष्ट्र शासनाचं, गव्हर्नमेंट कुणाचंही येऊ, पण कंट्रोल हा शासनाचा ह्या सगळ्या गोष्टींवर पाहिजे. मग त्यासाठी तुम्ही काय करताय? कारण महाराष्ट्रामध्ये एवढे थिएटर आहेत, हे सिंगल पडद्यावर आहे सगळे. जसा तुम्ही प्रयोग केला असं महाराष्ट्रभर नाही करता येणार. 100% करता येऊ शकतो. आणि त्यासाठीच आत्ता काल का परवाच लोकसत्तेला बातमी वाचली की आत्ताचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार साहेबांनी याच्यासाठी म्हणजे नाट्यगृहात चित्रपट दाखवणे याचं एक धोरण संबंधित अधिकाऱ्यांना करायला सांगितले. आणि लवकरच ते धोरण ह्या दीड महिन्यात येईल. एकदा ते धोरण आलं की आपल्याला महाराष्ट्रातल्या सगळ्या नाट्यगृहांमध्ये, ते पण कमी किमतीमध्ये, आपल्या महाराष्ट्रातील लोकांना मराठी चित्रपट 100% पाहायला मिळेल. मराठीचा वनवास संपतोय 100% संपतोय. आणि चांगले दिवस येतील आणि त्याच्यामध्ये सरकार पण चांगला पुढाकार घेते. बरोबर. तुम्ही सांस्कृतिक विभागात काम करताय. आत्ताच तुम्ही सांस्कृतिक मंत्र्यांचं नाव घेतलं. आत्तापर्यंत तुमच्या मागच्या 5-7 वर्षाच्या अनुभवात काय वाटतं की कुठले सांस्कृतिक मंत्री असे होते की जे खरंच सांस्कृतिक विभागासाठी काम करत होते? वास्तव बोलतोय, वास्तववादी उत्तर. त्याच्यामध्ये मी 2-3 मंत्र्यांची नावं आवर्जून घेईल. कारण का मी सुद्धा काही कलाकारांना, जास्तीत जास्त जुन्या कलाकारांना मी ज्यावेळेस भेटायला जातो, काही प्रॉब्लेम्स विचारायला जातो, त्यावेळेस ते कलाकार आजही ज्या मंत्र्यांची नावं घेतात त्याच्यामध्ये एकतर पहिले आहेत आपले स्वर्गीय विलासराव देशमुख यांचं नाव आजही कलाकार इतक्या उत्साहीने, आनंदाने घेतात की त्यावेळेस सांस्कृतिक मंत्री म्हणून विलासराव देशमुख होते. त्यांनी त्यावेळेस काय निर्णय घेतले तर ते त्यावेळेस कलाकारांना किती उपयोगी ठरले आणि ते अजून सुद्धा चालू आहेत. त्याच्यामुळे ते एक नाव खूप कलाकार आवर्जून घेतात. त्याच्यानंतर विजयसिंग मोहिते पाटील आहेत, त्यांचं एक नाव आवर्जून घेतात. त्याच्यानंतर अशोक चव्हाण साहेबांचं देखील नावाचा उल्लेख आवर्जून काही कलाकार करतात. आणि मला एक गोष्ट सांगायला आवडेल की म्हणजे जे व्यक्ती पहिले सांस्कृतिक मंत्री झालेत ते भविष्यात मुख्यमंत्री झालेले आहेत. त्याच्यामुळं ती पण एक गोष्ट आम्ही आवर्जून पाहिलेली आहे की ज्यांनी सांस्कृतिक खातं सांभाळले ते मंत्री जास्तीत जास्त मुख्यमंत्री पदावर बसलेले आहेत. क्या बात आहे. आता या राजकारण्यांनी आता पुढील नेत्यांनी खरं लागली पाहिजे. कारण का मी दादांना सुद्धा आवर्जून नको त्यात कामं पण केली पाहिजे. नाही कामं तर करतील. मी आवर्जून त्याच्यासाठी दादांना हट्ट धरला होता की सांस्कृतिक मंत्री आपल्याकडे घ्या आणि दादा मुळात सांस्कृतिक मंत्री पदाची जबाबदारी तुम्ही घ्या. कारण का दादांसारखा म्हणजे काम करणारा नेता असेल, मंत्री असेल की आत्ता तरी महाराष्ट्रात 100% कोणी नाहीये. आणि त्याच्यामुळं कलाकारांना सुद्धा दादांबद्दल एक आत्मीयता आहे, एक विश्वास आहे चांगला. नक्कीच. कमीत कमी या गोष्टीमुळे तरी महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. 100%. सांगा, ज्यावेळेस भांडणं होतात,
किंवा कुठला एखादा वाद निर्माण होतो, आपण कोर्टात जातो, मान्य न्यायालयाकडे आपण धाव घेत असतो. तसं मूवी असेल, एखादा चित्रपट सृष्टीमध्ये जर काही वाद झाला किंवा एखाद्या मूवीवरती काही ऑब्जेक्शन असेल तर सेन्सॉर बोर्डाकडे जातो. नक्की सेन्सॉर बोर्ड काय आहे आणि कशा पद्धतीने काम चालतंय? सेन्सॉर बोर्ड, एखादा कुठला वादग्रस्त फिल्म आली तर त्याच वेळेस खरं तर सेन्सॉर बोर्डाचा आवर्जून उल्लेख होतो. सेन्सॉर बोर्ड म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन असं त्याचं नाव आहे पूर्ण. आणि भारतात 20 भाषेतून साधारण दरवर्षी 2,500 ते 3,000 चित्रपट रिलीज होत असतात 20 भाषांमध्ये. आणि ते सगळं होत असताना कुठल्याही भाषेतला चित्रपट असो त्याला सेन्सॉर सर्टिफिकेट, ते केंद्रीय फिल्म प्रमाणपत्र ते लागतंच. त्याच्याशिवाय तुमचा चित्रपट रिलीजच होऊ शकत नाही कुठं. आणि त्या कमिटीचं मुख्य काम हे आहे की पहिली 14 जणांची ती कमिटी असती. त्याच्यामध्ये जर त्या चित्रपटामध्ये गाणे असतील किंवा काही अश्लील काही गोष्टी असतील किंवा खून असतील, मारामाऱ्या असतील, त्याच्यामध्ये किती तीव्रता आहे किंवा त्याच्यामध्ये किती वाईट गोष्टी दाखवलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं समाजामध्ये काही तीड निर्माण होऊ शकते का, धर्माधर्मांमध्ये काही वाद होऊ शकतो का, हे सगळं ऑब्झर्वेशन ते सेन्सॉर बोर्ड करत असतं. आणि ते करत असताना मग त्याच्यामध्ये तो कट दिला जातो, तो कट मारला जातो. आणि अशा पद्धतीने ते सेन्सॉर बोर्डाचं काम ते कंपल्सरी असतं. त्याच्यामध्ये सुद्धा 4 प्रकार आहेत. म्हणजे यू सर्टिफिकेट असेल तर त्याच्यामध्ये सर्व वयोगटातील माणसं ती फिल्म पाहू शकतात. UA असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा 12 वर्षाखालील जी मुलं आहेत त्यांना घेऊन ते पालकांबरोबर तो सिनेमा पाहू शकतात. A असेल तर 18 वर्षा पुढील जे वयोगटातील लोक आहेत तो सिनेमा फक्त पाहू शकतात. आणि त्याच्यामध्ये अजून एक विशेष आहे, ते कुणाला फारसं माहीत नाही की S नावाचं एक सर्टिफिकेट सेन्सॉर बोर्ड देत असतं. तो एक स्पेसिफिक विशिष्ट लोकांसाठी आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने शास्त्रज्ञ आणि डॉक्टर यांच्यासाठी ते सर्टिफिकेट दिलं जातं. त्या रिलेटेड जर फिल्म असेल तर S नावाचं एक सेन्सॉर सर्टिफिकेट दिलं जातं. ते फक्त सायंटिस्ट आणि डॉक्टर, बाकी जनरल पब्लिक नाही, ते फक्त त्यांच्यासाठीच राखीव. कारण अशाच गोष्टी फक्त आम्हाला सेन्सॉर बोर्ड माहीत असतो, पण काय या गोष्टी आहेत ह्या माहीत नसतात. आता आम्हाला बाकी माहीत पण नाही, S सर्टिफिकेट माहीत नव्हतं. ठीक आहे, मला सांगा की महाराष्ट्रामध्ये आपण आता तुम्ही थिएटरसाठी प्रयत्नशील आहात की सिंगल थिएटरसाठी, सिंगल स्क्रीन थिएटरसाठी असे किती थिएटर असतील आणि सगळ्यात पहिलं थिएटर कोणतं आहे? महाराष्ट्रात 1200 थिएटर आहेत साधारण. सिंगल थिएटर जे आहेत ती 1200 आहेत. आणि कालांतराने थोडंसं बदल होत गेल्यानंतर आणि त्याच्यामध्ये ही सिंगल थिएटर म्हणजे मल्टिप्लेक्स आलं. मग मल्टिप्लेक्स आल्यामुळं बरेचसे काही चित्रपटगृह ही बंद पडताना दिसली. आता ही बंद पडताना दिसल्यामुळं पुन्हा तोच विषय की सिंगल थिएटर बंद झाल्यानंतर त्याच्यामध्ये इतक्या जाचक अटी होत्या की त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे दरवर्षी साधारण 12 ते 15 एनओसी तुम्हाला काढाव्या लागतात त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर तिथे तुम्ही दुसरा व्यवसाय सुरू करू शकत नाही. त्याच्यानंतर FIR एनओसी असेल, पाणीपट्टी असेल, फूड एनओसी असेल, टॅक्स असेल, त्याच्यानंतर तुमचं परत बांधकाम एनओसी असेल, या सगळ्या एनओस्या दरवर्षी त्या काढाव्या लागतात, रिन्यू कराव्या लागतात. एखादी संबंधित त्या घरातली व्यक्ती जर वारली आणि आता ते थिएटर मालक किंवा ती जागा मुलाच्या किंवा बायकोच्या नावावर जर करायची असेल तर ते देखील होत नाही. त्याच्यामध्ये होत नाही म्हणजे करताच येत नाही. म्हणजे तो हेच नाहीये, तो GRच तसं नाही की तुम्ही करूच शकत नाही. तुम्ही दुसरा व्यवसाय सुद्धा करू शकत नाही. कारण का सिंगल थिएटर या अशा आहेत की महाराष्ट्रातल्या सगळ्या प्राईम लोकेशनवर सिंगल थिएटर आहेत. आणि त्याच्यामुळं साहजिकच आहे, जसं बदल होत गेला कालांतराने महाराष्ट्रात म्हणा, भारतात म्हणा, तर तिथं त्या थिएटर मालकांना दुसरे काही व्यवसाय उद्योग सुरू करायचे होते पण त्यांना परवानगीच मिळत नव्हत्या. आणि त्या इतक्या जाचक अटी आहेत आणि त्या जाचक अटीमुळेच म्हणजे कोरोना नंतर तर मी असं म्हणेल की आपल्या पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये 100%
सिंगल थिएटर ही बंद झालेली आहेत. बरं. त्याच्यामुळं झालं काय, ते चित्रपट मल्टिप्लेक्समध्ये लागायला लागले. मल्टिप्लेक्समध्ये लागल्यानंतर पुन्हा तोच विषय की त्याचं तिकीट इतकं महाग आहे, त्याच्यामुळं आपला महाराष्ट्रातला सर्वसामान्य जो मराठी माणूस आहे तो चित्रपट पाहायला जातच नाही. आणि तिथलं तिकीट सुद्धा परवडत नाही. आपल्या सिंगल थिएटरचं तिकीट जास्तीत जास्त 100 रुपये. आपल्या मध्यमवर्गीयांना ते परवडत होतं. मराठी चित्रपट सुद्धा तिथं लागत होते. या सगळ्या गोष्टी होत होतं. पण आता ते सुद्धा मागं पडत चालले. त्याच्यामुळं आम्ही आत्ता या सरकारला, म्हणजे महायुती सरकारलाच आम्ही विनंती केली की त्याच्या ज्या जाचक आहेत त्या जाचक तुम्ही जास्तीत जास्त कमी करा, जेणेकरून ते सिंगल थिएटर परत सुरू होतील. आणि ते सिंगल थिएटर सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने किमान 10 लाख रुपये अनुदान त्यांना द्यावं. मग ते अनुदान कायमस्वरूपीचं द्यायचं का एकदाच द्यायचं, वन टाइम द्यायचं का ते परत कर्जाच्या स्वरूपात द्यायचं, तो पुढचा निर्णय. पण सुरू करण्यासाठी त्यांनी 10 लाख रुपये का होईना अनुदान राज्य सरकारने दिलं पाहिजे. तुम्ही प्रयत्न करत असाल तर तुम्हाला तिथे यश मिळणारच आहे. महिला दिग्दर्शक असेल तर महिला दिग्दर्शकेला सुद्धा 5 लाख रुपये अनुदान मिळण्याचा एक GR आता आम्ही नुकताच काढलेला आहे. त्याच्याबरोबर पहिल्या ऐतिहासिक चित्रपट जर असेल तर त्याच्यामध्ये फक्त 50 लाख रुपयाचा पहिला GR होता, तर तो GR आता आम्ही 1 कोटी केले. म्हणजे आता अनुदानाचा, म्हणजे ऐतिहासिक चित्रपटाला पहिलं महाराष्ट्र शासनाकडनं 50 लाख रुपये मिळायचे, तर आता इथनं पुढं 1 कोटी रुपये मिळणार. त्याच्यानंतर शासन निर्मित केलेले जे चित्रपट आहेत, म्हणजे ते ऐतिहासिक असो, शैक्षणिक असो, सामाजिक असो किंवा एखाद्या महापुरुषांवर केलेला चित्रपट असो, तर ते वेगळं अनुदान आहे. ते सुद्धा अनुदान आत्ता 10 कोटीपर्यंतचं शासन देणारे हा देखील GR त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जे आपले मराठी चित्रपट बाहेर जातात आणि त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पारितोषिक मिळतात, पुरस्कार मिळतात, त्यांना सुद्धा अनुदान म्हणून पहिले 40 लाख रुपये दिले जातात, तर ते आता 80 लाख रुपये आपण केले. म्हणजे दुप्पट पैसे त्या चित्रपटांना अनुदान म्हणून त्या निर्मात्यांना आता इथनं पुढं मिळणार. असे सगळे गोष्टी ह्या आता आपण मागच्या 1-5-6 महिन्यात ते केलेले आहेत. हे सगळे GR आणि आलेले आहेत. म्हणजे असं नाही आहे की आता हे मी फक्त सांगतोय, तर हे पूर्ण इम्प्लिमेंट झाले. ते जे GR देखील आलेले आहेत, तर हे देखील सुद्धा आम्ही केलेलं आहे. तुमचं बालपण पूर्ण पुण्यात गेलं. तुम्ही नाट्यगृहांवरती आपण भरपूर बोललो. पहिलं नाट्यगृह कुठलं आहे पुण्यातलं? पुण्यातील पहिलं नाट्यगृह हे सदाशिव पेठेतील भरतनाट्य मंदिर हे पहिलं नाट्यगृह आहे. आणि ते 1894 साली स्टुडंट्स सोशल क्लब यांच्याकडनं ते उभारण्यात आलं होतं. त्याची निर्मिती पण त्यांच्याकडनं झाली होती. आणि खूप चांगल्या पद्धतींनी त्यांनी नाटकाला जे एक वेगळं वळण दिलं, किंवा नाटक क्षेत्रामध्ये जे युवक असेल, युवती असेल, त्यांना एकदम चांगल्या पद्धतीने सामावून घेऊन एक नाटकाला एक वेगळी उंची, एक वेगळा दर्जा त्या ठिकाणी दिला. आणि ते चांगलं सुसंस्कृत असं नाटक क्षेत्र त्याच्यातनं उभं झालं. आणि आजही ते तेवढ्याच फ्लोनी आणि एकदम चांगल्या पद्धतीने ते चालू आहे. नक्कीच. आजच्या या पॉडकास्टच्या शेवटी सुरुवातीला तुमचा ज्यावेळेस प्रवास ऐकत होतो त्यावेळेस तुमच्या तोंडून अजितदादा आणि सुप्रियाताई दोघांची नावं भरपूर वेळा आली. ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडले, तुम्ही अजितदादांकडे जायचा निर्णय का घेतला? कारण तुम्हाला समान न्याय मिळत होता दोन्ही बाजूने. नाही, मुळात काय झालं की आज आम्हाला ताई किंवा दादा असं म्हणण्यापेक्षा खरं तर पवार फॅमिली ही खरं तर आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आता तुम्ही जो प्रश्न केला आहे की ताई का दादा, तर 100% दादाच होते. कारण का ज्यावेळेस गट वेगळा झाला आणि वेगळा झाल्यानंतर साहजिकच आहे काही कामं, म्हणजे दादा ज्या मुख्य उद्देशाने तिकडे गेले होते, अर्थात ते विकासच होता. कारण का दादा सगळ्यांना प्रेसमध्ये असेल, मीटिंगमध्ये असेल किंवा बाहेर सुद्धा मीडियामध्ये दादा हेच सांगत होते की आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर आम्ही आज महायुतीत आहोत. आणि माझं सुद्धा तेच म्हणणं आहे, ज्यावेळेस हा सगळा प्रकार झाल्यानंतर
मी आमच्या काही कलाकारांशी सगळ्याच म्हणजे सांस्कृतिक सेलमधले जेवढे काही कलाकार होते मी सगळ्यांशीच बोलल्यानंतर सगळ्यांचा 100% कल हाच होता की आपण 100% दादांबरोबर गेलं पाहिजे. कारण का कलाकारांची कामं म्हणजे जे मला पद दिले किंवा ज्या एका विशिष्ट घटकासाठी मी आज लढतोय किंवा मी आज काम करतोय, मला भविष्यात त्यांची कामं जर 100% पूर्ण करायची तर साहजिकच आहे मला सत्तेत असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळं आम्ही ह्या सगळ्या विकासाच्या मुद्द्यावर काम करण्याच्या दृष्टिकोनातनं सत्तेत असेल तरच कामं होऊ शकतात हे तर सगळ्या जगाला माहिती आहे. त्याच्यामुळं आम्ही तो पर्याय निवडला 100% की आम्ही दादांबरोबर आपण जाऊयात. आणि अगदी 2 तारखेला दादांचा शपथविधी झाला. 3 तारखेला मला स्वतःला फोन आला दादांकडनं आणि दादांनी बोलवले असं म्हटल्यानंतर मी दुसरा तिसरा कुठलाही विचार न करता सकाळी देवगिरी बंगल्यावर मी हजर होतो आणि त्या ठिकाणी मी दादांना विश्वास दिला की दादा 100% आम्ही सगळे कलाकार तुमच्याबरोबर आहोत. आणि अजून एक सांगायला आवडेल की त्यावेळेस सुद्धा म्हणजे दादांबरोबर एक पक्षामधले जे काही विविध सेल असतात त्यापैकी पहिला दादांकडे जाणारा आणि असणारा एकमेव फक्त बाबासाहेब पाटील होता, जो सांस्कृतिक सेलचा अध्यक्ष म्हणून दादांकडं गेला आणि दादांना तिथं सगळ्या कलाकारांसहित पाठिंबा दिला. क्या बात आहे. नक्कीच अर्थातच तुम्ही मागे केलेली कामं आणि दादांचा तुमच्यावरचा विश्वास ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भविष्यात काम करण्यासाठी पाठबळ देणारे ठरतीलच. भविष्यातील काय योजना आहेत, प्लॅन काय? नाही, प्लॅन असा काही नाही आहे. जी जबाबदारी पक्ष देईल ती व्यवस्थित पार पाडणे. इच्छा खूप आहेत. आता मध्यंतरी राज्यपाल नियुक्त कोठ्यातनं सुद्धा जी स्पेसिफिक सांस्कृतिकला एक जागा असते त्याच्यामध्ये सुद्धा मी आवर्जून पक्षाकडनं मागणी केली होती की तिथं आमदारकी मिळावी. समजा ते नशिबाने पक्षाने जो काही निर्णय घेतला आहे त्या निर्णयाचं आम्ही सगळे मिळून स्वागत करूयाच. पण ते जरी नाही झालं तरी मी आता एक सांस्कृतिक विकास महामंडळ आहे त्या महामंडळाच्या मध्ये जर काही पक्षाकडनं जर संधी भेटली तर कलाकारांसाठी एक अधिकचं काम करण्यामध्ये एक जोश येतो किंवा अधिकचं काम करण्यामध्ये तो एक सगळी शासनाच्या मुख्य पदावर असल्यामुळं ती कामं पटकन होऊ शकतात आणि त्याच्यातनं कलाकारांच्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे करता येऊ शकतात. नक्कीच. खरं तर कलाकारांच्या भवितव्यासाठी तुम्ही लढताय आणि अर्थातच तुमची जी स्वप्न आहेत ती जर पूर्ण झाली तर त्या कलाकारांची स्वप्न देखील तेवढ्याच जोमाने ते पूर्ण होणार आहेत. त्याच्यामुळे तुमच्या भावी वाटचालीसाठी आणि तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.